हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी इव्हनिंग स्नॅक्सची तयारी करत आहे. इथे मी थोडा मखाना रोस्ट करणार आहे आणि इथे मी घेत आहे ग्रीन टी. तसं तर हे सगळं वेट लॉससाठीच घेतात आणि हो, मी वेट लॉसच करते आहे. तर माझं काय वेट असं खूप जास्त नाही आहे, पण तरीही म्हटलं स्वतःवर तर थोडं लक्ष द्यावं. तर मला 5 ते 7 किलो वेट लॉस करायचं आहे, त्यामुळे मी आता डाएट फॉलो करणार आहे. तर इथे ग्रीन टी मी घेत आहे, जी की तुलसी. म्हटलं पाहूया कसं आहे, कारण मी याआधी कधी जास्त ग्रीन टी वगैरे घेतलेली नाही आहे आणि मखाना पण मी सेकंड टाईमच रोस्ट करते, कारण याआधी मी कधी जास्त ते खाल्लेले नाही आहे. तर इथे आय थिंक कप छोटा झाला आणि टी बॅग मोठी झाली. तर आधी मी मखाने थोडे रोस्ट करून घेतले. त्यानंतर कढईमध्ये तेल आणि जे पाहिजे ते मसाले, मीठ, हळद हे सगळं घालून त्यामध्ये वरतून मखाने घालून मस्त रोस्ट करून घ्यायचं, जेणेकरून मखानेला थोडी टेस्ट येईल. कारण मखाने असेही काही त्याला टेस्ट नसते आणि एकदम सॉगी असतात आणि भाजल्यानंतर ते थोडे क्रिस्पी क्रिस्पी होतात. तर बाहेर पाऊसही पडत होता आणि भूकही लागली होती, तर म्हटलं चला थोडंसं काहीतरी लाईट खायचं, म्हणून मस्त असे मसाले घालून मखाने रोस्ट केलेले आहेत. त्यासोबत आहे ग्रीन टी. तर मला ना जास्त करून वेट लॉस करण्यासाठी डाएट असं खूप पाळणं होत नाही, पण तरीही मी ट्राय करते. तर चला, मी एन्जॉय करते गॅलरीत बसून. इथे असं माझं मस्त गार्डन आहे, मस्त इथं जाईची फुले उमललेली आहेत, गुलाबाचे आहेत आणि बाहेर पडतोय मस्त असा पाऊस. तर मी एन्जॉय करते. तर या तुम्ही